आता पाहूयात आणखीनही टॉप 9 राजकीय बातम्या। गोपीचंद पडळकर छेक चिल्ली माणूस महायुतीमधल्या नेत्यांवर बोलून स्वतःची राजकीय फांदी कापून घेतोय। पडळकरांनी अजित पवारांवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर। गोपीचंद पडळकर हा लाचार माणूस, जो व्यक्ती कुलदैवत बिरोबाचा झाला नाही तो धनगर समाजाचा काय होणार? वाघ्या कुत्र्यावरील पडळकरांच्या टीकेवर संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदेंचा हल्लाबोल। काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित। काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे रविवारी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देणार। सोमवारी संग्राम थोपटे यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक, सूत्रांची माहिती। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या गिरीश फोंडे यांचं निलंबन रद्द करण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात महाविकास आघाडीचा मुकमोर्चा। मोर्चामध्ये संजय बाबा घाटगेंची मात्र अनुपस्थिती। घाटगेंनी नुकताच केला होता भाजप प्रवेश। कोल्हापुरातील मुकमोर्चामध्ये संजय घाटगेंच्या अनुपस्थितीवरून राजू शेट्टी संतापले। असे कितीही लोक भाजपने पक्षामध्ये घेतले तरी आंदोलन थांबणार नाही। शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्यावरच आंदोलन थांबेल, राजू शेट्टी आक्रमक। अकोल्यामध्ये पालिकेतील पाणी पुरवठा कार्यालयामध्ये ठाकरे गटाकडून तोडफोड। मलकापूर भागामध्ये 10 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिक संतप्त। सोलापुरात नितेश राणेंना ठाकरेंच्या सेनेनं कोंबड्यांचे चित्र दाखवले। ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांकडून नितेश राणेंचा निषेध। सोलापूर विमानतळावरून नितेश राणेंचा ताफा बाहेर पडताना कार्यकर्त्यांकडून निषेध।